पावसाने गोळ घातला. माईक काढला म्हणून ओरडून बोलायला मी. पावसात कसं होते ते केसचा डोर आहे ना गोप्रोचा, तो वॉटरप्रूफ नाही आहे. त्यामुळे काय होते, मग केस वॉटरप्रूफ नसल्यामुळे, डोर वॉटरप्रूफ नसल्यामुळे पाणी आता येतं. त्यामुळे मग ते काढून नॉर्मल आपला ओरिजिनल गोप्रोचा डोर लावून वॉटरप्रूफ करायची पाळी आली. आय डोंट नो आवाज येतोय का नाही. आता व्हॉइस ओव्हर करीन मी. थोडं थांबला असता आज पाऊस. असू दे. अजून 8 मिनटं झाली आणि यायचं पत्ता नाही. काय राव, आलं बाबा, आलं नशीब. बायका गावचं कळाई नाही मला. आणि म्हणे तुझ्या आधी येतो, आणि म्हणे तुझ्या आधी येतो. 7 वाजता येतो, 7 वाजता. थांब आता जरा 2 मिनटं इथून दे. पाऊस केवढा सकाळी. थांबला तिकडे कुठल्या. आपली हिमालयन BMW G310R याची श्रेयस आर्गू. 7ला येणार होता माणूस, 8 वाजता आलाय. काही काम नाही त्याला. पूर्ण वॉटरप्रूफ केलेला आहे. कोल्हापूरचं आयलंड मोकळं वाटायलाय. लेट्स गो. अजून कुठं जायचं फिक्स नाही. बेळगावला जायचंय आता पेपर साठी. तिथनं पुढे ठरवायचं कुठं जायचंय. कुठं गेला मी पेपर दिसतो याच्याकडे तेच प्लॅन आहे की कुठं जायचं, कसं जायचं, बजेट मध्ये प्लॅन करायचा आहे. 200 रुपयाचं बजेट आमचं. ठेव काय व्हिडिओ बंद करू काय. ॲज अ सेड, पावसामुळे काय झालं की गोप्रो वॉटरप्रूफ करता आला नाही मला, आणि दॅट्स वाय आय कुडंट यूज माय एक्सटर्नल माईक. मग टू एन्श्योर दॅट यू गाईज एन्जॉय द व्हिडिओ, मी व्हॉइस ओव्हर करतो आहे. आणि या फर्स्ट ब्लॉगमध्ये आपण बेळगावपर्यंतची राईड बघणार आहोत. बेळगावमध्ये माझा एक पेपर होता, तो पेपर देण्यासाठी आम्ही चाललेलो. ॲक्च्युली मी एकटा जाणार होतो, बट ही इज फ्रॉम बेळगाव. थोडासा कंटेक्स्ट म्हणजे काय की आम्ही कोल्हापूरमधून निघालो बेळगावसाठी, आणि आम्ही बेळगावमध्ये थांबणार होतो असा आमचा प्लॅन होता. आणि बेळगावमध्ये एक वॉटरफॉल आहे, तिकडे जाणार होतो. दिस वॉज इनिशियली. पण
पुढे काय झालं हे तुम्हाला कळेलच. पण जसं आम्ही हा घाट उतरलो तसं काय झालं की ऊन कमी झालं. तर इकडे मी रेनकोट काढायचं काय हे तुला विचारत होतो. तू काढणार नाही? गरम होत नाही काय? नाही पण राहू दे, गार पण होते व्यवस्थित. अरे पुढे पाऊस असलं तर मला पूर्ण बॅगेत टाकून काढायला लागणार. तुझं पुढे ठेवायला येते, तू काढून ते वाटलं. जाऊ दे, मी पण घालू. पुढे पाऊस असलं थोडा लागेल. किती किलोमीटर आहे आता? 90 आहे ना? चल जाऊया. चहाच्या इथं थांबू डायरेक्ट आता. चहाच्या इथं थांबूया. चहा पुढचा टोल नाका आहे, हत्तरगी टोल नाका म्हणून. तिथं थांबायचं. तेव्हा पुढे थांबूया. चला, टोल नाक्याच्या मागे पुढे थांबायचं. पुढं पुढे पाच तुला. बर. तर ठरल्याप्रमाणे आम्ही इकडून निघालो. थोडासा ब्रेक झाला, मस्त फ्रेश ग्लव्स गाठले आणि आम्ही निघालो टोल नाक्याच्या दिशेने. हा म्हटला मी सांगतो तुला. मग चल म्हटलं, सांग कुठं थांबायचं. पण एक मात्र होतं, जाताना काय कर्व्स, काय रस्ते, एक नंबर राईडला मजा आली. आणि पुढे काही अंतरावर गेल्यावर काय झालं की स्ट्रेट रोड होता एकदम. आणि असंच दोघांच्या नजरा मिळाल्या आणि ठरलं की बाबा चला थोडंसं आपण गाडीची कॅपॅसिटी टेस्ट करू. आणि थोडंसं पोश्चरमध्ये येऊ टू काउंटर द विंड ब्लास्ट. खाली टक केलं आणि थ्रॉटल ओपन केलं. आणि टू माय सरप्राईज हिमालयन इतक्या फास्ट स्पीड पकडली. लाईक तुम्ही आता नोटीस केलं बघा की ह्याची गाडी सरपास करून मी पुढे आलो. OMG, दॅट मुवमेंट, काय मजा आली. पण तेवढंच आवडतं घेऊन मजा. लगेच आपण स्पीड लिमिटमध्ये आलो आणि पुढची राईड एकदम शांततेत कंटिन्यू केली. कारण की आम्हाला थोडं ॲव्हरेजकडे पण लक्ष द्यायचं होतं. आणि मग मी व्ह्यू एन्जॉय करत आता हात सोडले, विच आय डोंट एनकरेज. पण आय थॉट की आपल्या व्हिडिओच्या थंबनेलसाठी चांगला एक फोटो होऊन जाईल. जाता जाता माझा गोप्रो बंद पडला, विच आय डिडंट रिअलाइज. आणि मग थोड्या अंतरावरती जाऊन जेव्हा एक सुंदर नजारा समोर दिसत होता आणि मी गोप्रो रेकॉर्ड करतो की चेक करायला असं वापरून बघितलं आरशात, तर गोप्रो रेकॉर्ड करत नव्हता. मग मी लगेच रेकॉर्डिंग चालू केलं टू शो धिस अमेझिंग व्ह्यू टू यू गाईज. दोन्ही साईडला इकडे पण पाणी, इकडे पण पाणी, फुल भरलेलं. क्रॉसिंग द लेक खूप मस्त वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि तेवढ्यात मला दिसले गणराज. आणि आश्चर्याची गोष्ट आहे, एका ट्रकवर असं बांधून आपल्या हत्तीला नेत होते. आणि तो कुठल्या तरी मंदिराचा दिसत होता, कारण त्याच्या जे टस्क्स आहेत त्याच्यावरती एक दागिना चढवलेला होता आणि पुढच्या त्याचे टोक कट केलेला, एक अनशार्प केलेले होते. आणि त्यांचं दर्शन घेऊन आपण आपल्या राईडला कंटिन्यू केलं. आणि आपल्या पठ्ठ्या श्रेयसला फॉलो करत करत आपण टोल नाका क्रॉस केला. आणि पुढे जाऊन टोल नाका क्रॉस करून खूप गरम होत होतं, पाऊस काय पडत नव्हता, त्यामुळे मी आपली रेन पॅन्ट काढून टाकली. रेन जॅकेट आधीच काढलेलं होतं. देन वी हॅड नाईस छोटासा ब्रेकफास्ट आणि चहा. आणि आम्ही ब्रेकफास्ट संपवून बेळगावच्या अलीकडेच डिटूर घेतला राईडला. आणि हा म्हणला, श्रेयस म्हणला की मला एक शॉर्टकट माहीत आहे, मी नेहमी इकडनं जातो आहे. म्हटलं चल.
मग ह्याला फॉलो करत करत आपल्या हळूहळू गावातून चाललेलो. तेवढ्यात ना हा बाबा रस्ता विसरलाय काय आता ह्या क्षणाला. त्याला माहीत नाही मी चुकीचा रस्ता घेतलाय आणि आता मला कुठून कुठून नेलं आहे. एक तर ह्याची गाडी ॲडव्हेंचर नाही आहे, माझी असून पण माझी बल्की होती आणि मागे टेल बॅग लावलेली होती. मग बघा कुठनं न्यायला लागलाय. तरी कशी बशी काटावरती गेली गाडी. हां आता निघाली आणि आता बघा इथं थांबला. हां आणि आता हा रस्ता विचारतोय कुठून जायचं आणि कसं जायचं. म्हणजे मित्रांवरती विश्वास ठेवायचा का नाही आता डाऊट यायला लागला. पण आता काय करायचं, पर्याय नाही. चला याच्या मागे मागे. गल्ली पोळ बारकी बारकी चिल्ली पिल्ली आडवी येत होती, काय सांगू तुम्हाला. पण कसं तरी हे बघा आता कसले टर्न्स आणि काय. आणि आता इथं तर मला वाटलं हे कुठे घेऊन चालला आहे, घराच्या मागून बिगून. फुल ऑफ रोड झाला इथं, फुल ऑफ रोड झाला. पडली गाडी पण, हिट झालेली गाडी समजून घ्या. हिमालयन ऑइल कूल्ड इंजिन. आणि असं करत करत आता पुढं आलो. अरे बापरे कुठून कुठून काढत होता गाडी हा. आणि ह्याची गाडी सरकत होती आणि कुठं पण आहे बघा आता कसा ब्रेक मारला बघा. काय बोलू आता याला. इथं फुल ऑफ रोड होता आणि पुढं JCBचं काम चालू होतं. जर गल्लीत JCB आणला हेच आश्चर्य होतं. पण ठीक आहे आता ते चालू आहे त्यातूनच. आता बघा इथं गाडी अडकली आणि निघालं बघा. फायनली जरा मोठा रस्ता आला, ब्रिदेबल रोड. चला परत साहेबांना फॉलो करा. हे बघा पोरं. आणि कन्फ्यूज अजून कन्फ्यूज आहे हा पोरगा, कुठं जायचं आणि कुठं नाही. ही बघा चिल्ली पिल्ली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रस्त्यावरती जेव्हा आपण असं गल्लीतून किंवा गावातून जातो तेव्हा आपणच अलर्ट राहिलं पाहिजे. काही जरी झालं तरी रायडरची किंवा बाईकवाल्याची चूक असते 100 आणि 100% लोकांच्या मेंटॅलिटीप्रमाणे. त्यामुळे तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे अशा वेळेस जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमधून चालवत आहे. कारण की पुढे एक बहुतेक इन्सिडेंट झाला आहे एका ठिकाणी, तिथं सेम झालं. आपली मुलं सांभाळायची सोडून बायका गप्पा मारत बसलं आणि एक ॲक्टिवावाला एक केस का ज्युपिटरवाला येत होता आणि लहान छोटंसं बाळ एकदम अचानक पळत आलं गेटमधून बाहेर. त्या बिचारानं ब्रेक मारला काय तरी पण त्यालाच सगळे बोलत होते त्या बघा हे आता म्हातारा गेला आडवा. हे असं लोक अचानक आणि काय सांगता येत नाही. वी कांट प्रेडिक्ट. समोर आडवालेला माणूस रिटर्न पण जाऊ शकतो मागे और पुढे पण पळत जाऊ शकतो. सो वी हॅव टू बी ऑन आवर टोज. आणि मग असं करून आम्ही काही काळानंतर त्या गावातून बाहेर पडलो आणि काय सुंदर रोड भेटला. मस्त गाडीला पण हवा, आम्हाला पण हवा लागत होती. आणि असं करत करत बघताच तो छान सुंदर रस्ता संपला आणि परत आम्ही गावात एंटर झालो. परत गावातून लेफ्ट राईट करत ह्याला चुकव त्याला चुकव, ब्रेक ॲक्सिलरेटर असं करत शेवटी आम्ही हळूहळू गावातून पण बाहेर पडलो. अँड
अँड फायनली आम्ही त्याच्या घराजवळ पोचलेलो आहोत. हो, खूप म्हणजे खूप कंटाळवाणा प्रवास होता, कारण की आम्ही दोघं कनेक्टेड नव्हतो. जे काय असेल ते गाणेच आम्हाला एंटरटेन करत होते, पण दोघं जण सोबत कनेक्टेड असलं की बरं पडतं. आणि हे बघा, हे जे पोरं पतंग उडवत होते, तर ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आपण उडवताना किंवा आपल्याला कुठं दिसला दोरा असा अडकलेला, तर कृपया करून रस्त्याच्या आडवा कुठं दिसला तर लगेच काढून टाकावा. कारण की बाईकवरती कसं होतं की दिसत नाही तो, आणि कुठं गळायला वगैरे आता बऱ्याच ठिकाणी असे इन्सिडेंट घडलेत की बाबा मांजा रस्त्याच्या आडवा पडला होता आणि तो अडकून बरेच जणांचे गळे असे कट किंवा गळ्याला जखमी झाले. तर अवॉइड दॅट, प्लीज प्लीज प्लीज. मांजा वापर बंद करा, आणि चुकून कुठं दिसला तुम्हाला अडकलेला तर तो प्लीज काढून बाजूला करा. आणि आम्ही आता पोचलेलो आहोत. लावलेलाच माईक वायर आहे की अडॅप्टर नाही. आता हे जर फिटत नाही आला तुझी नाही अजून एक तास फिरायला. तू काय कुठलं घातला जे खड्डे, आणि काय JCB कुठं घातलं त्यानं. जवळचं काम झालं माझं. म्हणलं आता काय खरं नाही. म्हणलं माझं काय नाही रे, तुझाच विषय होता. स्पीड झाली तुझी 2 वेळा ताक हे झालेलं. ते लगेच होते. टायर घेतात ना, स्ट्रीट फायटर लगेच काढून ते घरात काय करायचं, बॅग ठेवायचं काय. हा बॅग ठेवा काढून मग जाऊया काय. तर मग इथे आम्ही सगळ्या बॅगा वगैरे आत ठेवल्या, गिअर्स वगैरे काढले, फ्रेश वगैरे झालो, एकदम मस्त लंच केलं, आणि मग आम्ही निघालो माझ्या एक्झाम सेंटरकडे. तर एक्झाम सेंटरला जाताना मी काय रेकॉर्ड केलं नाही, कारण की तेव्हा काय गोप्रो वगैरे काय घेऊन चाललो नव्हतो आम्ही. माझी एकट्याची बाईक घेऊन गेलेलो आम्ही, आणि मी 3.5-4 तास पेपर देईपर्यंत हा जाणार होता दन्नन बघायला. मला त्याने ड्रॉप केलं. जाताना त्याला सांगितलं, बाबा तुझ्या BMW इतकी माझी हलकी बाईक नाही आहे, जरा नीट सांभाळ. तरी जे व्हायचं ते आता घडलंच. तर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी नक्की पुढचा ब्लॉग पहा, जो की थोड्या दिवसात येईलच. त्याच्यावरती एडिटिंग सुरू आहे. इफ यू एन्जॉयड दिस ब्लॉग, प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ, आणि तुमच्या काहीही प्रतिक्रिया, एनी कमेंट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. काही इम्प्रूव्हमेंट सांगायचे असतील ब्लॉगमध्ये और वॉट एव्हर. येस, माईक नवीन घेतलेला आहे चांगला, तेव्हा पण होता जो मी बनवलेला होता, आणि आता नवीन घेतलेला आहे. लवकरच 2024 मान्सून राईड जर का झाली, प्लॅनिंग चालू आहे, तर त्याचाही ब्लॉग लवकर येईल. त्यामुळं खूप सारा कंटेंट पेंडिंग आहे, जो आता पाठोपाठ येत जाईल. तर प्लीज 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 तुमच्या मित्रांनाही शेअर करा ज्यांना रायडिंग पसंत आहे. हेल्प मी ग्रो. दॅट्स ऑल. थँक्यू. बाय बाय. आय विल कॅच यू गाईज इन द नेक्स्ट ब्लॉग. So please Saraka whatever. Please I want to reach 1 million likes. So please Sarapakara. Okay, thank you.